जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हो फक्त टाळकरी उभे राहतील, बाकीच्यांनी खाली बसा. टाळकरी सरळ लाईन करा. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झालेला आहे. वेळ खूप झालाय, कारण श्रीरामपूर पासूनच मिरवणूक चालू आहे. श्रीरामपूर शहरामध्ये सुद्धा खूप वेळ गेला. इथेही लांबून मिरवणूक चालू होती. पंचक्रोशीतील लोक आणि बेटापासून काही मोटरसायकली आलेल्या आहेत, त्यामुळं खूप उशीर झालेला आहे. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आज सप्ताहाची सुरुवात होत आहे. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी 179 वर्षापूर्वी सुरू केलेला हा सप्ताह यावर्षी धनगरवाडी आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, तसं दिघी आणि धनगरवाडीच्या मध्यभागी हा सप्ताह आहे. दोन्ही गावाच्या मध्यावर धनगरवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तगण खूप मोठे कष्ट याकरता घ्यावं लागतात. एवढा मोठा कार्यक्रम पार पाडायचा म्हटल्यानंतर सर्वच यंत्रणा त्याला लागते. भजनी मंडळी भरपूर संख्येमध्ये उपस्थित आहेत, भक्तगणही भरपूर संख्येत उपस्थित आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराजांचा याच्या पाठीमागचा हा उद्देश एकच, हरी भजन हे ढवळिले जग, चुकविला लाग कडी काळाचा. कळी काळावर सुद्धा मात करण्याचं सामर्थ्य भगवत चिंतनामध्ये असतं. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आणि म्हणून त्याकरता परमार्थ आहे, त्याकरिता सप्ताह आहेत. आणि सप्ताहाचं आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे अखंड भजन. जे तर कीर्तन हे नामघोष, कारण कीर्तन म्हणजे काय तर भगवंताचं नामचिंतन आणि अखंड नामचिंतन, अखंड हरिनाम सप्ताह. अनेक ठिकाणी सप्ताह असतात, अखंड हरिनाम सप्ताह नाव दिलं जातं, पण अखंड भजनाचा हरिनाम सप्ताह कोणता असेल तर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे. तर अशा प्रकारे असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केला. हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी याचा खूप मोठा विस्तार केला आणि लाखो समाज जोडण्याचं कार्य महाराजांच्या काळामध्ये घडलं. आणि आज जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, या पाचही महात्म्यांच्या तपस्येचं हे फल आहे. तपस्या केली या सर्व महात्म्यांनी आणि फल चाखत आहोत आपण, हे आपलं भाग्य आहे. आणि अशा प्रकारे आपला हा सप्ताह, जागाही सुंदर आहेत. तसं गाव धनगरवाडी गाव जरी छोटं असलं तरी आजूबाजूच्या सर्व गावांचं सहकार्य धनगरवाडीला आहे. श्रीरामपूर शहरातही चांगल्या प्रकारे उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. राहता शहर इथून काही फार लांब नाही आहेत, वाकडी लांब नाही आहेत. बाकीचे सर्व गाव आहेत. प्रत्येक गावाचं नाव घेतलं एखादं सुटलं म्हणजे विनाकारण.
तर अशा प्रकारे धनगरवाडी आणि दिघीच्या मध्यावर असणारा हा हरिनाम सप्ताह धनगरवाडी आणि पंचक्रोशी आज भजनाला प्रारंभ होत आहेत. गंगागिरी महाराजांनी ही भजनाची अखंड परंपरा सुरू केली, अन्नदानाची परंपरा सुरू केली. कारण गंगागिरी महाराजांचं एक ब्रीदवाक्य होतं, देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. द्यायचं असेल तर अन्नदान द्यावं आणि घ्यायचं असेल तर भगवंताचं नाम घ्यावं. तर अशा प्रकारे हा नाम सप्ताह प्रारंभ आपण करीत आहोत. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्याच सहकार्यांनी हे होणार आहेत. 7 दिवस या ठिकाणी जे वाडपे मंडळी आहेत त्यांनी पण सहकार्य करायचं आहेत. आजूबाजूची जी गावं आहेत, आपण सूचना दिलेली आहे की आजूबाजूच्या ह्या 20-25 गावांमध्ये दररोज भाकरी जर आपण आणल्या तर सकाळी पंगत लवकर चालू होत जाईल. कारण लांबच्या गावांना यायला उशीर होतो, म्हणून लवकर पंगत चालू करायची असेल तर आजूबाजूच्या गावांनी जर दररोज भाकरी पोच केल्या तर एकदा प्रसाद सुरू झाल्यानंतर मग लांबचे गाव येतात आणि मग पंक्ती सुरू राहतात. आणि निश्चित अशा प्रकारे आपण सर्व ही सेवा करणार आहात. यामध्ये ज्येष्ठ मंडळ असतील, तरुण मंडळ असतील, महिला मंडळ असेल, भजनी मंडळ आहे, सेवेकरी मंडळ आहेत. हा सर्वांना मिळून हा कार्यक्रम करायचा असतो. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळवेला, तुम्ही आम्ही खेडी मेळी गदारोळी आनंदे. हा खेडी मेळीत आपल्याला परमार्थ करायचा आहे. वेळ खूप झालेला आहे, मिरवणुकीमुळे जास्त वेळ झाला. अजून आपली पहिली मालिका घ्यायची आहे. मला असं वाटतं आता इतका वेळ झाल्यामुळं आपण पहिल्या मालिकेचे 5 अभंग घेऊन विठोबा रखमाई भजन घेऊन टाकू, म्हणजे आपला प्रहारा या ठिकाणी चालू राहील. रूप पाहतालोचने, 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 रूप पाहतालोचने. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचे जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा.
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर दोहा विठ्ठल बर दोहा विठ्ठल बर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बर विठ्ठल बर तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वचन ऐका कमलापदी वचन ऐका कमलापदी वचन का कमलापती वचन का कमलापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कधी गाडी कर जोडितो कधी गाडी सरकाचे विनंती कर जोडितो कथे काळे कर जोडितो कथे काळे घ्यावी घ्यावी माझी भाग घ्यावी घ्यावी माझी भाग घ्यावी घ्यावी माझी भाग घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागे न अनेक कर जोडितो कधी गाडी कर जोडितो कधी गाडी जरी का मागे नानी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण जावे जवळे कर जोडितो कधी गाडी कर जोडितो कधी गाडी आपण असावे जवानी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी तुकया बंधू मोडे देवा दया बंधू मरे देवा शब्द तुकाचे राखावा कर जोडितो कधी गाडी कर जोडितो कधी गाडी शब्द येतो काच राखावा कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण जावे जवळे कर जोडितो कधी गाडी कर जोडितो कधी गाडी आपण असावे जवानी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी तुझं पाहता सामोरे दृष्ट न फेरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया पाता सामोरी दृष्टी ना फिरे माघारी माझे
चित्त तुझे पाया मिठे पडले पंढरी राया मिठी पडले पंढरी राया मिठी पडले पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया नोहे सारिता निराळे लग्न मेळविता जळे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया नोहे सारी तारी राणे लवन मिळविता जळे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी हा तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी माझे चित्त तुझे पाया मिठे पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया साडेतीन वाजले 2 अभंग घेऊन पंचपदी करून आपण विठोबा रखमाई घेऊन टाकू कारण पूर्ण अभंग घ्यायमध्ये वेळ जाईल ए ग विठाबाई ए ग विठाबाई एक एक विठाबाई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमाने चंद्र बागा भीमाने चंद्र बागा माझे पंढरीचे आये माझे पंढरीचे आये हे माझे चंद्रभागा हे माझे चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा भीमाने चंद्र बागा भीमाने चंद्र बागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा इतक्या सहित त्वा मायावे इतक्या
भीमाने चंद्र भागा माझे रंगने नाचावे माझे रंगने नाचावे भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा तुझे चरणीची गंगा भीमाने चंद्र भागा भीमाने चंद्र भागा तुझे चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा माझा रंग तुझे गोणी माझा रंग तुझे गोणी माझा रंग तुझे गुणे माझा रंग तुझे म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी भीमाने चंद्र भागा भीमाने चंद्र भागा म्हणे नाम याचे जाणे म्हणे नाम याचे जाणे भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा तुझे चरणीची गंगा तुझे चरणीच्या गंगा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा तुझ्या चरणीचा गंगा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड ध्यानी मग सुखा गाय उणे मग सुखा गाय उणे तुम्ही अखंड ध्यानी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे झाले झोईरे त्रिभुवने मग सुखा गाय उणे मग सुखा गाय होणे वाले सोयरे त्रिभुवने मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे देव केला ऋणी देव केला ऋणी रे तेज देवाये पाणी मग सुखा काय ऊने मग सुखा काय ऊने देवाये पाणी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे झाले झोईरे त्रिभुवने मग सुखा काय ऊने मग सुखा काय ऊने झाले सोयरे त्रिभुवने मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे लक्ष लावया चरणी लक्ष लाभया चरणी लक्ष
चरण लक्ष लाभया चरणी म्हणे नामयाचे जन मने नामयाचे जन म्हणे नामयाचे जन हे म्हणे नामयाचे जन मग सुख काय होणे मग सुख काय होणे सुख काय होणे मग सुख काय होणे झाले स्वैर त्रिभुवन झाले सोयरे सुख काय होणे मग सुख काय होणे मग सुख काय होणे मग सुख काय होणे एक मिनिट. आज पुरणपोळ्या मांड्यांचा महाप्रसाद आहे. वैजापूर तालुका, येवला तालुका, नांदगाव तालुका, संपूर्ण नाशिक जिल्हा यातून या गावांमधून मांडी आणि पुरणपोळ्या आलेल्या आहेत आणि परिसरातून सुद्धा पोळ्या आलेल्या आहेत. 25 गावातून सुद्धा पुरणपोळ्या आलेल्या आहेत. तर सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. पुरणपोळ्या बनवणाऱ्या महिला माता आणि मांडे बनवणाऱ्या माता भगिनी त्यांनाही धन्यवाद. आणि आत्ता या ठिकाणी जी पंगत होणार आहे त्याच्याकरता जे दूध आहेत बाबासाहेब पाटील चिडे मित्रमंडळ, बाबासाहेब पाटील चिडे मित्रमंडळ यांच्या वतीने 35,000 लिटर दूध या ठिकाणी आज आणलेलं आहे. आणि या पुरणपोळीचा मांड्यांच्या महाप्रसादाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे आणि त्याबरोबर दुधाची व्यवस्था केलेली आहे. आपला असणारा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाकरिता माननीय कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे ते देखील उपस्थित आहेत. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हेही उपस्थित आहेत. नीरज भैया मुरकुटे हेही उपस्थित आहेत. बाबासाहेब चिळे पाटील उपस्थित आहेत. नानासाहेब पाटील शिंदे त्यांनी MIDCतून खूप चांगल्या प्रकारची मदत केली, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्जेराव पाटील मुंडे उपस्थित आहेत. ते सुधाकर नाना ठोंबरे उपस्थित आहेत. काल पुरणगावकर आणि पंचकृषीचे लोक सप्ताह मागण्याकरता येऊन गेले. त्यांना म्हटलं हा उद्या अगोदर सुधाकर नाना बऱ्याच लोकांना घेऊन आले होते, इथं उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि धनगरीवाडीमध्ये असणारा हा सप्ताह, दिघी धनगरवाडीच्या मध्यावर असणारा हा सप्ताह, धनगरवाडीला सहकार्य करणारे सर्व पंचक्रोशीतील गावं, सर्व गावांना मी धन्यवाद देईल. या परिसरातील अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पत्रकार बंधू आणि सर्व पत्रकारांचे असणारे प्रतिनिधी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. प्रहारेकरी विणेकरी आलेत का? पहिला प्रहारा, दुसरा प्रहारा, तिसरा प्रहारा, चौथ्या प्रहाराचे बरोबर आहे. फेटा बांधून तयार आहे काय?
आणि परिसरातील 25 गावाच्या महिला पुरुष सगळ्यांनी वाढायची जबाबदारी घेतलेली आहे. आज पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी सगळे लोक एकदम बसतात आणि म्हणून जरा वाढायचं नियोजन जरा काळजीपूर्वक करायचं. विठोबा रखुमाई 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 रखुमाई चला विडे करी. रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई. हो, एक सूचना आहे. या ठिकाणी गर्दीमध्ये